आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून कमी गुंतवणुकीमध्ये करता येणारे छोटे छोटे व्यवसाय कोणते आहेत हे तुम्हाला नेहमी दाखवत असतो। आजही मी मित्रांनो तुम्हाला असाच एक छोटासा घरगुती व्यवसाय, लाल तिखट म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये त्याला चटणी म्हणतात, त्या चटणीचा व्यवसाय कसा करायचा, त्याला साधारण तुम्हाला चटणी बनवायला खर्च किती येतो, तुम्ही मार्केटला कोणत्या रेटने विकू शकता आणि तुम्हाला मार्केट कुठे उपलब्ध होईल याच्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही संपूर्ण नक्की पहा। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन मित्रांनो नक्की प्रेस करा। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला आपण जी घरगुती वापरातली आपली रोजची एक जी वस्तू असते चटणी म्हणजे लाल तिखट, ह्या लाल तिखट आपण घरी बनवून त्याचा आपण एक चांगला व्यवसाय आपल्याच एरियामध्ये कसा करू शकतो याच्या संदर्भात सविस्तर माहिती देतो। मित्रांनो, लाल तिखट हे प्रत्येक घरात वापरलं जातं। लाल तिखट म्हणजे चटणी हे प्रत्येक घरात वापरलंच जातं, कारण जेवण बनवताना लागणारी महत्त्वाची वस्तू म्हणजे लाल तिखट आहे आणि हे लाल तिखट प्रत्येक घरात वापरलं जातं। यामध्ये दोन प्रकार असतात, एक बिना कांद्या लसणाचं लाल तिखट आणि एक कांदा लसूण वापरून केलेलं लाल तिखट। हे दोन्ही प्रकारचं तिखट मार्केटला मित्रांनो चांगल्या प्रमाणात विकलं जातं आणि आपल्या एरियाबरोबरच आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाबरोबरच तुम्ही मोठमोठ्या सिटीमध्ये जर लाल तिखटाचा जर व्यवसाय करायला गेलात तर तो अतिउत्तम प्रकारे चालतो, कारण लाल तिखटाला भरपूर मागणी आहे। अगदी परदेशातसुद्धा आपल्याकडं भारतामध्ये जे आपलं लाल तिखट तयार होतं त्याला परदेशातसुद्धा चांगल्या प्रकारची मागणी आहे मित्रांनो। त्यामुळे ह्या लाल तिखटापासून एक चांगला व्यवसाय आपण घरच्या घरी मित्रांनो आरामात करू शकतो। तर काय करायचं मित्रांनो, मी हे तुम्हाला सविस्तर सांगतो। लाल तिखट आपण बनवायचं घरी, घरच्या महिलांना लाल तिखट कसं बनवायचं हे माहिती आहे। ग्रामीण भागामध्ये याला चटणी म्हणतात, त्यामुळे हे कसं बनवायचं हे घरच्या महिलांना चांगलं माहिती आहे मित्रांनो। बरं, हे बनवायला खर्च साधारण 1 किलो तिखट बनायला साधारण 300 रुपयाच्या आसपास खर्च येतो। 250 ते 300 रुपयाच्या आसपास मित्रांनो खर्च येतो। मिरच्या घेऊन त्याचा पूर्ण मसाला वगैरे हे करून त्याचा मजुरी म्हणजे त्याचा जो खर्च असतो तो सगळा करून साधारण 300 रुपयाच्या आसपास खर्च येतो। सध्या मित्रांनो लाल तिखटची मार्केटची प्राईस 400 रुपये किलो आहे आणि मोठमोठ्या सिटीमध्ये पुणे म्हणा, मुंबई म्हणा, बेंगलोर, हैदराबाद अशा मोठमोठ्या सिटीमध्ये ज्या मोठमोठ्या मेट्रो सिटी आहेत तिथं तर मित्रांनो 450-500 रुपयाला लोक लाल तिखट विकत घेतात आणि आपल्या ह्या भागातील म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या एरियातलं जर लाल तिखट असेल तर मित्रांनो त्याला सर्वात प्रथम मागणी असते, कारण आपल्या हेकडच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या भागातलं लाल तिखट मित्रांनो सगळ्यात चांगलं असतं। त्यामुळं लाल तिखटाला मागणी भरपूर आहे, मोठमोठ्या सिटीमध्ये लाल तिखटला मागणी भरपूर आहे। तर हे लाल तिखट बनवल्यानंतर मित्रांनो ह्याची पॅकिंग तयार करा। पॅकिंग काय आपल्याला हे अशी मार्केटमध्ये मिळून जातील, हे असं साधं पॅकिंगसुद्धा तुम्ही करू शकताय किंवा असं एक चांगल्या प्रकारचं स्टँडर्ड पॅकिंगसुद्धा मित्रांनो तुम्ही करू शकता। हे बघा, हे असं चांगल्या प्रकारचं स्टँडर्ड पॅकिंगसुद्धा मित्रांनो तुम्ही करू शकताय। काय ह्यामध्ये मित्रांनो अवघड नाही, लाल तिखट बनवा घरच्या घरी। फक्त तुम्हाला थोडं मार्केट करावं लागेल, मार्केटला थोडं फिरावं लागेल, मोठमोठ्या सिटीमध्ये जाऊन ओळखीच्या ठिकाणी हे तिखट द्यावं लागेल ट्रायलला। त्यानंतर दिल्यानंतर एकदा जर तुमच्या तिखटाची जर चव लोकांना आवडली तर 100% मित्रांनो तुम्हाला लोकांच्याकडून ऑर्डरी मिळतील आणि बरीच लोक हा व्यवसाय करून मित्रांनो मोठी झालेली आहेत। बऱ्याच लोकांनी लाल तिखटाचा व्यवसाय करून भरपूर पैसा कमवलेला आहे। हे बघा, हे छोटं पाऊच आहे, अगदी मी छोटं पाऊच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी आणलेलं आहे। अशी पाव किलो, अर्धा किलो, 1-1 किलोची पाऊच मित्रांनो मार्केटला आरामात उपलब्ध होतात। ह्यामध्ये तुमचं पुढं ब्रँड नावसुद्धा करता येतं, म्हणजे तुमचा स्वतःचा एक ब्रँड तयार करता येतो मित्रांनो। याच्यामध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा एक ब्रँड तयार करता येतो। हे बघा, तुम्हाला स्वतःचा असा एक ब्रँड तयार करता येतो मित्रांनो आणि रोजच्या घरगुती वापरातली वस्तू असल्यामुळे मित्रांनो ह्याला मागणी खूप आहे, भरपूर मागणी। आपणच विचार करा, आपल्या घरी लाल तिखट वर्षाला किती बनवून ठेवतो, तशी मागणी याला मित्रांनो भरपूर आहे। आणि पॅकेट बनवताना छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे बनवा, कारण का छोटे छोटे पॅकेटसुद्धा मित्रांनो पार्टीच्या वेळी लोक वापरतात। छोटे छोटे कार्यक्रम, छोट्या छोट्या पार्ट्या ज्या असतात त्यावेळी मित्रांनो छोटं पॅकेट मित्रांनो लोक वापरतात। त्यामुळे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या प्रकारची पॅकेट बनवा, पाव किलोपासून 1 किलोपर्यंत सगळ्या प्रकारची पॅकेट मित्रांनो तुम्ही घरच्या घरी बनवा। हे बघा, हे असं साधं पॅकिंगसुद्धा तुम्ही बनवू शकता। हे बघा, अशा साध्या पॅकिंगला सुद्धा मागणी आहे मित्रांनो।
ह्याची थोडी किंमत कमी लावा, ह्याची थोडी रेट जास्त, ह्याचा रेट थोडा कमी लावा साध्या पॅकिंगचा, स्टँडर्ड पॅकिंगचा थोडा रेट जास्त लावा. कारण साध्या पॅकिंग हे पॅकिंग साधं असल्यामुळे ह्याला कदाचित लोक घेताना हे करतात, त्यामुळे याचा थोडा रेट कमी लावा, ह्याचा रेट जरा जास्त लावा. एक चांगला व्यवसाय आहे मित्रांनो हा, घरगुती रोजच्या वापरातल्या वस्तूचा एक चांगला उत्तम व्यवसाय आहे आणि कायमस्वरूपी चालणारा व्यवसाय. हा व्यवसाय काय आज चालेल उद्या बंद पडेल असं नाही, कायमस्वरूपी मित्रांनो हा चालणारा व्यवसाय आहे, कायमस्वरूपी. कारण लाल तिखटाला मागणी भरपूर आहे, भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात लाल तिखटाला मित्रांनो मागणी आहे. आणि हे बनवणं तितकं काय, लाल तिखट बनवणं तितकं काय अवघड नाही आहे. घरच्या प्रत्येक घरातल्या महिलेला लाल तिखट कसं बनवायचं, म्हणजे चटणी कशी बनवायची हे माहिती आहे, त्यामुळे हे तितकं अवघड काम नाही आहे. फक्त मार्केट तुम्हाला चांगलं जमलं पाहिजे. मार्केटला तुम्हाला सुरुवातीला लोकांना टेस्ट देऊन, दुकानदारांना ट्रायल थोडी देऊन मार्केट तुम्हाला जमलं पाहिजे. आणि बनवतानाच त्याची थोडी टेस्ट अशी बनवा की ते मार्केटला गेलंच पाहिजे, विकलं गेलंच पाहिजे. बरेच छोट्या छोट्या बचत गटांनी मित्रांनो, गावागावामध्ये बचत गटांनी बऱ्याच महिलांनी एकत्र येऊन हा व्यवसाय सुरू करून चांगलं प्रॉफिट मिळवलेलं आहे आणि अजूनही मिळवत आहेत. कारण ह्याला बारमाही मागणी असल्यामुळे चांगलं प्रॉफिट मिळतं मित्रांनो. ह्याला फक्त एक करायचं, मिरची घेताना मिरचीचा जो ऑफ सीझन असतो, सध्या मिरचीचा ऑफ सीझन आहे, ऑफ सीझनला तुम्हाला मिरची विकत घ्यावी लागेल. कारण तुम्ही सीझनला जर मिरची विकत घ्यायला गेलात तर मिरची तुम्हाला महाग, खूप जास्त रेटमध्ये बसणार. आणि मिरची जर तुम्हाला जास्त रेटमध्ये बसली तर तुम्हाला हे बनवायचा खर्च जास्त येणार. त्यामुळे ऑफ सीझनला मित्रांनो तुम्ही मिरची विकत घेऊन ठेवा. आता सध्या मिरचीचा ऑफ सीझन आहे, मिरचीचा रेट कमी आहे, त्यामुळे ह्या सीझनला जर मित्रांनो तुम्ही मिरची विकत घेऊन ठेवलात तर पुढं तुम्हाला मिरचीचा रेट वाढल्यानंतर मिरची घ्यायची काय गरज नाही आहे. त्यामुळं ऑफ सीझनला मिरची घ्या आणि तिखट बनवून ठेवा. मार्केटला हे कायमस्वरूपी चालणारं आहे. मसालाही मित्रांनो तुम्हाला ह्याला जर तिखट बनवायचा जो मसाला असतो तो तुम्ही होलसेल मार्केटमधून एकदमच विकत घ्या. जितकं जास्त तुम्ही मसाला विकत घ्याल तितका तुम्हाला रेट कमी मिळेल. मिरची पण जितकी जास्त विकत घ्याल तितका मित्रांनो तुम्हाला रेट कमी मिळेल. एक चांगला छोटासा घरगुती व्यवसाय आहे मित्रांनो आणि कायमस्वरूपी चालणारा व्यवसाय आहे हा. असेच छोटे छोटे व्यवसाय करून मित्रांनो, असे 2-4 जरी तुम्ही छोटे छोटे व्यवसाय केलात तर मित्रांनो एक चांगला व्यावसायिक तुम्ही बनू शकताय. आणि तुम्ही जे छोटे छोटे घरगुती व्यवसाय करणार ते जे प्रॉडक्ट बनवणार ते सगळे जाताना एकाच वेळी मार्केटला घेऊन जात जावं. म्हणजे दुकानदार तुमच्याकडून त्यातल्या 4 वस्तूतल्या एका दुसरी वस्तू तरी आरामात घेऊ शकेल. एक चांगला घरगुती व्यवसाय मित्रांनो करण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि आपल्या चॅनलवर जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा. पुन्हा भेटू असाच एका नवीन व्यवसायाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.